हॅलो स्टुडंट्स, बी स्कॉलर या चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. तर स्टुडंट्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 8वीच्या स्कॉलरशिप परीक्षेची सराव प्रश्नपत्रिका सोडवणार आहोत. ही सराव प्रश्नपत्रिका आपण पेपर क्रमांक 1 म्हणजेच मराठी व गणित या विषयाची सोडवणार आहोत. सोडवायला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही या चॅनलवर अजून नवीन असाल तर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा व त्यासमोरील बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला यापुढे सोडवलेल्या सर्व प्रश्नपत्रिकांचे नोटिफिकेशन्स मिळतील. तसेच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही या व्हिडिओला लाईक व कमेंट करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रांनासुद्धा या व्हिडिओची लिंक शेअर करायला विसरू नका. एका घनामध्ये एक गोल अगदी तंतोतंत घट्ट बसतो तर त्या घनाचे घनफळ आणि त्या गोलाचे घनफळ यांचे गुणोत्तर किती आहे म्हटलेले. बघा, या ठिकाणी आपण सोडवूया. आता एका घनामध्ये गोल बसतो म्हणजे ती जो गोलाचा जो व्यास असणार आहे तेवढीच काय असणार आहे, घनाची बाजू असणार आहे. म्हणजे काय तयार होईल बघा. आता या ठिकाणी घनाचे घनफळ म्हणजेच काय, बाजूचा घन. मग बाजू काय असणार आहे याची, जो गोलाचा व्यास असेल तेवढीच बाजू असणार आहे. मग गोलाचा व्यास किती आपण धरूया, व्यास घेऊया 2r. म्हणजे बाजूसुद्धा किती झाली, 2r झाली. म्हणून 2rचा घन बरोबर किती, 8r घन. हे काय झालं, घनाचं घनफळ. आता आपल्याला गोलाचे घनफळाचं सूत्र माहिती आहे. गोलाचे घनफळ बरोबर काय, 4/3 πr घन. आता आपल्याला यांचं गुणोत्तर काढायचं आहे. म्हणून घनाचे घनफळ घनफळास गोलाचे घनफळ. घनाचे घनफळ किती झालं, 8rचा घन आणि गोलाचे घनफळ 4/3 πr घन. यालाच आपण असंही लिहूया, 4/3 πr घन. आता 3 इकडे काय होईल, गुणिले होईल. म्हणजे 24r घन बरोबर 4 πr घन. आता या ठिकाणी r घन जर आपण कॅन्सल केले सारखे असल्यामुळं, आणि इथं 4 एके 4, 4 सक 24, इकडे किती राहिले 6 आणि इथे किती राहिले पाय. म्हणजे 6 पाय हे त्यांचं काय असेल, गुणोत्तर असेल. ऑप्शन नंबर 3. खाली दिलेल्या आकृत्यांचे काळजीपूर्वक निरीक्षण करा. त्रिकोण STW आणि त्रिकोण FXU हे दोन्ही त्रिकोण समरूप आहेत. तर 4 विधानापैकी सत्य विधान कोणतं आहे ते आपल्याला शोधायचे. आता हे दोन त्रिकोण समरूप असल्यामुळं या ठिकाणी सत्य विधान कोणतं असेल, पर्याय क्रमांक 4. TWशी XUचं काय असणार आहे, गुणोत्तर सारखं असणार आहे आणि STचं FXशी असणार आहे. जर A बरोबर 93, B बरोबर 7 असेल तर खालील पदावलीचे मूल्य किती. प्रथम आपण यांचा विस्ताराच्या सूत्रानुसार सोडून घेऊया. A अधिक B चा वर्ग म्हणजे किती, A अधिक B आपण असंही लिहू शकतो, भागिले A वर्ग अधिक AB अधिक B वर्ग गुणिले. आता याला काय लिहिता येईल आपल्याला, A वजा B, दुसऱ्या कंसामध्ये A वर्ग अधिक AB अधिक B वर्ग, आणि खाली याचा विस्तार कसा होतो, A अधिक B एका कंसामध्ये A वजा B याचा विस्तार. आता इथं गुणाकार असल्यामुळे अंश आणि छेदामधील जेवढे काही कॅन्सल होतील ते आपण कॅन्सल करून घेऊया. आता हा जो ग्रुप आहे तो पूर्ण याच्याशी कॅन्सल होईल. A वजा B, A वजा B, यातला A अधिक B कॅन्सल, राहिले काय फक्त A अधिक B. मग A बरोबर किती आहे, 93, B बरोबर किती आहे 7, 93 अधिक 7 100. पर्याय क्रमांक बघा 3. ABCD हा चौरस एका वर्तुळामध्ये अंतर्लिखित केला आहे. वर्तुळाचा केंद्रबिंदू O आहे. त्रिकोण DOCचे क्षेत्रफळ 12.5 चौरस सेंटीमीटर आहे. तर त्या वर्तुळाचं क्षेत्रफळ किती. आता या ठिकाणी बघा, चौकोन ABCD जो आहे या ठिकाणी दिलेला आहे, तो वर्तुळामध्ये अंतर्लिखित आहे. आता हा त्रिकोण DOC जो आहे त्याचं क्षेत्रफळ दिलेलं आहे आपल्याला 12.5. तर यावरून आपण काय करूया, आता हा जो त्रिकोण तयार झालेला आहे तो कोणता असेल, समद्विभुज. मग समद्विभुज त्रिकोणाचं क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे, 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. मग क्षेत्रफळ दिले आपल्याला 12.5, 1/2, पाया आणि उंची इथं कसं आहे, सारखं आहे. किती असेल, वर्तुळाची त्रिज्या असेल, वर्तुळाची त्रिज्या r, म्हणून आपण घेऊया r. 1/2 गुणिले r वर्ग बरोबर 12.5, हे दोन इकडे काय होणार आहे, गुणिले, म्हणजे किती झाले 25. r वर्ग बरोबर 25 असेल तर r बरोबर किती असणार आहे, 5. दोन्ही बाजूचा आपण वर्गमूळ काढलो.
मग आपल्याला त्रिज्या मिळाली. आता काढायचं आहे आपल्याला वर्तुळाचं क्षेत्रफळ. काय आहे? पाय आर वर्ग 22/7 गुणिले 5 गुणिले 5. पण आपल्याला ऑप्शनमध्ये काय दिलेलं आहे बघा, पाय तसाच ठेवलेला आहे म्हणून आपण पाय गुणिले 25 हे आपलं क्षेत्रफळ असेल म्हणजे 25 पाय. पर्याय क्रमांक 1. या ठिकाणी बघा मापकोन ए जो आहे तो मापकोन बीच्या दुप्पट आहे आणि मापकोन ए अधिक बी बरोबर काय आहे? मापकोन सी. आपल्याला माहिती आहे त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज काय असते? 180. मग इथं मापकोन ए बरोबर काय दिलं आहे? 2b दिलेलं आहे. मग एच्या जागी आपण 2 कोन बी करूया अधिक हा कोन बी इथं तसाच राहील. आता मापकोन ए अधिक बी म्हटलेलं आहे. ए अधिक बी बरोबर काय? मापकोन सी आहे. आता मापकोन सीचं माप काय होईल बघा. आता मापकोन सी बरोबर काय दिलेलं आहे? ए अधिक बी. मग ए म्हणजे काय आहे? 2b आहे. मग 2b अधिक हा एक बी किती झाले? 3 कोन बी. म्हणजे सीचं माप काय झालं? बीच्या तिप्पट म्हणून 3 कोन बी असं या ठिकाणी आपण लिहूया. आता सगळे आपण बीमध्ये कन्वर्ट करून घेतले. आता बेरीज करायला सोपी जाते. हे 2 अधिक 1 3, 3 आणि 3 6 कोन बी बरोबर 180. मग कोन बी बरोबर किती झाला? 180 भागिले 6 बरोबर 30 अंश. हे झालं मापकोन बी मिळालेलं आहे आपल्याला. आता आपण याच्यावरून काय करूया? ए आणि सीची मापे काढूया. आता मापकोन ए बरोबर काय? 2 मापकोन बी म्हणून 2 गुणिले 30 बरोबर किती झालं? 60 अंश. आता मापकोन सी बरोबर काय आहे? 3 गुणिले मापकोन बी म्हणजे 3 गुणिले 30 बरोबर 90 अंश. म्हणजे याच्यावरून आपल्याला काय समजतं की हा 30 अंश 60 अंश आणि हा 90 अंश म्हणजे हा कोणता कोन असणार आहे? काटकोन त्रिकोण. एका त्रिकोणाचा पाया 30 सेंटीमीटर असून इतर राहिलेल्या बाजू प्रत्येकी 17 सेंटीमीटर लांबी असलेल्या आहेत तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ टिंबटिंब आहे. आता या ठिकाणी बघा हा त्रिकोण काढलेला आहे. पाया आहे पूर्ण 30 आणि दोन बाजू सारख्या आहेत म्हणजे हा समद्विभुज त्रिकोण आहे. आता याची जर आपण उंची काढली तर ती ह्या पायाच्या बरोबर म्हणजे पाया जो आहे तो दुभागतो सारख्या भागामध्ये. म्हणजे ही माप किती झालं? 15. तर आपल्याला ही बाजू उंची म्हणजे काढावी लागेल. म्हणजे पायथागोरसचा प्रमेय वापरूया आपण. 17चा वर्ग वजा 15चा वर्ग 289 वजा 225 बरोबर किती? 64. 64चं जर वर्गमूळ काढलं तर किती येतं? 8. म्हणजे उंची किती मिळालेली आपल्याला? 8 मिळाली. मग त्रिकोणाचं क्षेत्रफळ बरोबर काय असेल? 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. पाया किती आहे? 30. उंची किती आली? 8. 2 चौक 8. 30 चौक किती? 120. एवढं काय असेल? क्षेत्रफळ. पर्याय क्रमांक बघा 3. 7 चढता क्रम असलेल्या संख्यांची बेरीज 235 आहे. पहिल्या 3 संख्यांची सरासरी 23 आहे आणि शेवटच्या 3 संख्यांची सरासरी 42 आहे. म्हणून चौथ्या क्रमांकाची संख्या काय असेल? आता 7 संख्या आहेत आपल्याला माहिती नाहीत. फक्त त्यांची बेरीज किती येते? 235 एवढं माहिती आहे. आता पहिल्या 3 संख्यांची सरासरी 23 आहे. म्हणजे सरासरी गुणिले एकूण संख्या किती? 3. हे जर काढलं तर त्यांची बेरीज मिळते आपल्याला. मग 23 3 किती होतात? 69. त्याच्यानंतर शेवटच्या 3 संख्यांची सरासरी आहे 42. 42 3 किती होतात? 126. मग आता यांची बेरीज करा. किती येते? 195. मग 195 यांची बेरीज असेल तर टोटल किती आहेत? 235 वजा 195 किती येणार? 40. पर्याय क्रमांक 4. अशा पद्धतीने हे काढायचं होतं. त्यानंतर खालीलपैकी एकरूपतेची कोणती कसोटी नाही असं म्हटलेलं आहे. एकरूपतेची खालची कसोटी नसलेली ती म्हणजे आहे पर्याय क्रमांक 1 बाबा पो. त्यानंतर सुबोधचे उत्पन्न त्याची बायको सुबोधिनीपेक्षा 20% जास्त असेल तर सुबोधिनीचे उत्पन्न तिच्या नवऱ्यापेक्षा शेकडा कितीने कमी आहे. आता या ठिकाणी बघा काय झालेलं आहे. सुबोधचे उत्पन्न आपल्याला माहिती नाही, सुबोधिनीचे उत्पन्नही माहिती नाही. मग आपण सुबोधचे जे उत्पन्न आहे सुबोधिनीचं उत्पन्न घेऊया अगोदर. सुबोधिनीचं उत्पन्न हे 100 रुपये घेऊया आपण. तर सुबोधचं किती? 20% जास्त आहे म्हणलेलं आहे.
मग सुबोधचे किती होईल? 100 अधिक 20 बरोबर 120 रुपये. मग सुबोधिनीचे किती रुपयानं कमी झाले? सुबोधिनीचे कमी उत्पन्न किती रुपयाने झाले? मग 120 वजा 100 बरोबर किती होतात? 20 रुपये. 20 रुपये कमी झाली. म्हणजे बघा आता यावरून काय कळतं आपल्याला की सुबोधचं जर 120 रुपये उत्पन्न असेल तर कमी किती आहे सुबोधिनीचं? 20 रुपये. जर सुबोधचं 100% असेल तर सुबोधिनीचं कमी किती % असेल? अशा पद्धतीनं आपण काढून घेऊया. म्हणजे 100 गुणिले 20 तिरकस गुणाकार करा भागिले 120 किती होतात? 12ने आपण भागूया किंवा इथं 100 घेऊया, खाली घेऊया आपण 6. 100/6. आता याला आपण 50/3 सुद्धा लिहू शकतो. मग आता काय करूया आपण? 3ने भागूया. 3 एके 3 राहिले 2, 3 संग 18 राहतात किती? 2. 2 बाकी इथं लिहूया आणि खाली छेद 3 इथं लिहूया. म्हणजे 16.2/3% एवढे सुबोधिनीचं उत्पन्न हे कमी असेल. बघा पर्यायामध्ये पर्याय क्रमांक 3. एचे निर्देशक आहेत 2, 5 आणि बीचे आहेत 5, 2. याचे परावर्तन अनुक्रमे ए आणि बी हे एक्स अक्षावर आणि वाय अक्षावर आहेत. ए बी बी ए या समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ किती आहे म्हटलेलं आहे. आता प्रथम आपण ए घेऊया. ए कितीचं निर्देशक किती आहे? 2 आणि 5. 2 एक्स अक्षावरती आणि 5 वाय अक्षावरती. म्हणजे या ठिकाणी ए असेल. त्यानंतर बी किती आहे? 5, 2. बी 5 आणि 2 म्हणजे तो कुठे असेल? या ठिकाणी. आता आपल्याला काय करायचं आहे? याचे परावर्तन म्हणलेलं आहे. परावर्तन म्हटल्यानंतर हा बरोबर इथं असणार आहे. म्हणजे किती? हा 5 2च असेल. हा 5 आणि इथं 2 म्हणजे कुठे येईल तो? या ठिकाणी येईल. हा परावर्तन म्हणजे बी डॅशने दाखवूया आपण. आणि एचं 2 5 म्हटलेलं आहे. 2 इथे 5 इथे म्हणजे या ठिकाणी ए डॅश असेल. तर हे दोन्हीचं काय झालं? परावर्तन झालं. आता आपण हे जर जोडून घेतलं तर त्या ठिकाणी आपल्याला समलंब चौकोन मिळतो. आता आपण जोडून घेऊया बघा. अशा पद्धतीने आपल्याला समलंब चौकोन मिळाला. आता या दोन बाजू समांतर आहेत. मग या समांतर बाजूंची लांबी किती झाली बघा. इथून 5 आणि हे 5 किती झाली? 10 आणि हे 2 आणि हे 2 ही किती झाली? 4. आता आपल्याला समलंब चौकोनाचं क्षेत्रफळ माहिती आहे. आता ही झाली समलंब चौकोनाची हाईट किती आहे? 1 2 3. 3 काय झाली? ही उंची झाली. मग समलंब चौकोनाचे क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे? 1/2 गुणिले उंची गुणिले समांतर बाजूंची बेरीज. आता उंची मिळालेली आपल्याला 3, बेरीज किती होईल? 10 अधिक 4. तर 1/2 गुणिले 3 गुणिले 14 बे 7 14 7 त्रिक 21 किती असेल मग त्या समलंब चौकोनाचं क्षेत्रफळ? 21 चौरस एकक. पर्याय क्रमांक बघा 1. जर x अधिक 1/x बरोबर वर्गमुळात 2 तर x घन अधिक 1/x घनाची किंमत किती म्हटलेलं आहे. आता गिवन काय आहे ते घेऊया आपण. या ठिकाणी गिवन दिलेलं आपल्याला x अधिक 1/x बरोबर वर्गमुळात 2. हे करायचं आपल्याला काय करूया आपण? याचा घन करूया. मग वर्गमुळात 2चा सुद्धा घन होईल. काय होईल मग पुढे बघा. x घन अधिक 1/xचा घन अधिक 3 कंसामध्ये x अधिक 1/x याचा जर विस्तार केला तर या पद्धतीने मिळणार आहे आपल्याला. वर्गमुळात 2चा घन काय होतो? 2 वर्गमुळात 2. त्यानंतर बघा आता आपल्याला याची किंमत माहिती आहे. म्हणजे x घन अधिक 1/x घन अधिक 3 याची किंमत किती आहे? वर्गमुळात 2 बरोबर वर्गमुळात 2. आता बघा या ठिकाणी x घन अधिक 1/x घन. आता हा 2 वर्गमुळात 2 वजा हा 3 काय होणार आहे इकडे? वजा 3 वर्गमुळात 2. मग यांची वजाबाकी किती येते? वजा 1 वर्गमुळात 2. म्हणजे x घन अधिक 1/x घन याची किंमत किती मिळाली? वजा 1 वर्गमुळात 2.
त्यालाच काय म्हणलं शकतं, वर्गमुळात 2 सुद्धा. ऑप्शन नंबर 3. ABC हा समभुज त्रिकोण असून बिंदू D आणि बिंदू E बाजू AB आणि बाजू AC वर अनुक्रमे आहेत. हे DE समांतर BC स्वरूपात आहेत, तर DECB चौकोनास सममिती अक्ष किती आहेत? आता बघा या ठिकाणी आपण त्रिकोण ABC काढला. आता काय म्हणालं आहे, D आणि बिंदू E बाजू AB वर आहेत. बाजू AB वर D आणि इथं E आहे, हे आपण जोडून घेऊया. तसंच AC वर DE समांतर BC आहे. ही DE समांतर BC आपण काढलेलं आहे. आता आपण काय करूया, हे कर्ण जोडून घेऊया. तर DECB चौकोनास सममिती अक्ष किती? DECB या चौकोनास सममिती अक्ष किती असेल? फक्त एकच असेल, कारण हे काय करतात, परस्परांना छेदतात. म्हणून आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2. 80 निरीक्षणांचा मध्य म्हणजेच मीन सरासरी ही 35 आहे. 40 आणि 50 दोन निरीक्षणे अनुक्रमे 43 आणि 57 होती. तर या नवीन निरीक्षणांचा मध्य सरासरी काय आहे? आता या ठिकाणी बघा, एकूण निरीक्षणे किती आहेत? 80. त्यांची सरासरी किती आहे? 35. म्हणजे त्यांची बेरीज किती येईल बघा? 2800. एवढी जुन्या निरीक्षणांची बेरीज आहे. आता 40 आणि 50 होते अगोदर. किती? 40 आणि 50 हे दोन निरीक्षण होते. त्यांची बेरीज किती आली? 90. आता नवीन जे निरीक्षण झाले हे दोन, या दोघांचे नवीन निरीक्षण किती झाले? 40चे झाले 43 आणि 50चे झाले 57. म्हणजे किती झाले? 100. म्हणजे नवीन वाढ किती झालेली आहे? 100 वजा 90 बरोबर 10. 10ने निरीक्षणांची वाढ झाली. म्हणून आपण काय करूया, ह्या जुन्यामध्ये 10 ॲड करूया. म्हणजे 2800 अधिक 10 बरोबर 2810. ही काय झाली? निरीक्षणांची, नव्या निरीक्षणांची बेरीज झाली. मग आता सरासरी काढूया. नवीन निरीक्षणांची बेरीज भागिले नवीन संख्या किती? 80च आहे. मग याच्याने याला जर भागले तर किती येईल बघा? 8 त्रिक 24, 4 8 पंचे 40, 8 एके 8, 8 दोन्ही 16 आणि 8 पंचे 40. म्हणजे 35.125 एवढं काय यायला पाहिजे? आपलं उत्तर यायला पाहिजे. बघा पर्यायामध्ये, पर्याय क्रमांक 4. एका ठराविक संख्येच्या तिपटीमध्ये 5 मिळवले आणि त्याच संख्येच्या दुपटीमध्ये 7 मिळवले असता त्याचे गुणोत्तर 4:3 येते. तर ती ठराविक संख्या कोणती? ती ठराविक संख्या आपण x मानूया. काय होईल मग? त्या संख्येच्या तिपटीमध्ये म्हणजे 3x मध्ये 5 मिसळले आणि त्या संख्येच्या दुपटीमध्ये 2x मध्ये 7 मिसळले, तर किती गुणोत्तर आहे? 4:3 आहे. अशा पद्धतीनं मांडणी केली आपण. आता तिरकस गुणाकार करूया. 3ने या 3x अधिक 5ला गुणूया. 3 त्रिक 9x अधिक 5 त्रिक 15 बरोबर 4 दोन्ही 8x अधिक 7 चौक 28. 9x वजा 8x किती होतात? x बरोबर 28 वजा 15 किती होतात? 13. म्हणजे x बरोबर किती आली? 13. पर्याय क्रमांक 1. एका वाहनतळावर काही मोटारसायकली म्हणजेच त्याला फटफटी 2 व्हीलर, काही मोटार गाड्या म्हणजेच 4 व्हीलर उभ्या करण्यात आल्या होत्या. वाहनांची एकूण संख्या 48 होती आणि त्याच्या चाकाची संख्या 140 होती. तर त्या वाहनतळावर एकूण किती मोटारसायकली उभ्या होत्या? आता बघा या ठिकाणी आपल्याला मोटारसायकली आणि कार यांची संख्या आपल्याला माहिती नाही. मग मोटारसायकलीची संख्या जी आहे, मोटारसायकली आपण काय करूया? x घेऊया. त्यांची संख्या x घेऊया. मग आता वाहनांची एकूण संख्या किती आहे? 48 आहे. मग कार किती झाल्या? कारची संख्या 48 वजा x. ही मोटारसायकलीची संख्या आणि कारची संख्या 48 वजा x झाली. आता एकूण चाकांची संख्या दिली. त्यांच्या चाकांची संख्या किती आहे? ही एकूण चाकांची संख्या दिलेली आहे 140. मग आता आपण 2 व्हीलरचे म्हणजे मोटारसायकलीची काय करूया? चाकांची संख्या काढूया. आता मोटारसायकली जर किती आहेत? x आहेत. त्यांचे चाक किती असतात? प्रत्येकाचे 2 म्हणजे 2x. किती झाले त्यांच्या चाकाची संख्या? 2x. आता 4 4 व्हीलरची म्हणजे कारची आपण चाकाची संख्या काढूया.
आता फोर व्हीलरला किती चाकं असतात? 4. मग फोर व्हीलरची कारची संख्या किती घेतली आपण? 48 वजा एक्स, म्हणजे 4 गुणिले 48 वजा एक्स, हे आपल्याला मिळालं. आता आपण काय करूया, एकूण चाक किती आहेत वाहनांची? बरोबर किती आहेत? 140. म्हणजे 140 बरोबर ते कोणाचे असतात? टू व्हीलर आणि फोर व्हीलरचे. मग हे किती आहेत? 2x अधिक हे 4 गुणिले 48 वजा एक्स, हे असं आपल्याला समीकरण मिळालं. तर बघा आता हे 2x अधिक हे किती होतात? 192 वजा हे 4x, हे 140 इकडं असंच ठेवूया आपण. आता 2x वजा 4x किती होतात? वजा 2x होतात. म्हणून आता ह्या 192 आणि इकडं 140 आणि हे अधिक 192, आपण 2x ला इकडे घेऊया, काय होईल? अधिक 2x, हे 192 वजा हे 140 किती झाले बघा? 52. म्हणजे 2x बरोबर 52, तर x बरोबर किती होतात? 26. 52 भागिले 2 26. मग हे एक्स म्हणजे काय आहेत? मोटारसायकली आहेत. निघाली का संख्या? बघा पर्यायामध्ये, पर्याय क्रमांक 4. जर a बरोबर 0.1 b बरोबर 0.9 दिले असेल तर खालील पदावलीची किंमत आपल्याला शोधायची. बघा आता यांचा विस्तार काय होतो? a कंसामध्ये b दुसऱ्या कंसामध्ये a वजा b भागिले, आता याला आपण असेही लिहू शकतो, छेद आपण असंच घेऊया, इथे मध्ये गुणिलेचं साइन आहे. आता याचा विस्तार करताना आपल्याला काय करावं लागेल? बघा a वजा b याचा आपण विस्तार करतोय, दुसऱ्या कंसामध्ये a वर्ग अधिक ab अधिक b वर्ग. आता हे आपल्याला माहिती आहे, हा विस्तार कशाचा आहे? a वजा b कंसाचा वर्गाचा आहे. मग या ठिकाणी काय होईल बघा, कंसाचा वर्ग म्हणजे हाच कंस किती वेळा असतो? 2 वेळा. मग हा एक कंस आणि यातला एक कंस कॅन्सल झाला, त्यानंतर हा एक ग्रुप आणि हा एक ग्रुप कॅन्सल झाला. आता राहिले काय तेवढं घ्या लिहून, a अधिक b आणि या ठिकाणी हाही ग्रुप कॅन्सल होते, a वजा b, म्हणजे राहिले काय? फक्त a अधिक b. मग a बरोबर किती दिलेला आहे? 0.1 अधिक 0.9. आता बघा किती होईल? 1. 1.0 म्हणजेच किती? 1. पर्यायामध्ये बघा, पर्याय क्रमांक 2. एका वर्तुळाचा व्यास AB आहे. आपण वर्तुळ काढूया. वर्तुळाचा मध्यबिंदू O आहे. वर्तुळाबाहेर D बिंदूपासून एक स्पर्शरेषा वर्तुळास, इथं एक आपण बिंदू घेऊया D, एक स्पर्शरेषा वर्तुळास A बिंदू येथे काढली. या ठिकाणी A घेऊया, तर A म्हणजे व्यास कोणता होता? AB होता, म्हणजे B इथं असेल. तर AO बरोबर 12 आहे. हा AO बरोबर किती? 12. त्यानंतर माप कोन BOD आपण हा जोडून घेऊया. माप कोन BOD, BOD हा जो कोन आहे तो 120 आहे. त्यानंतर OD बरोबर 15 आहे. हा OD किती आहे? 15. तसेच तर त्या वर्तुळाचा व्यास AB किती आहे? मला वाटतं या ठिकाणी AO नाही, इथं AD असणार आहे. AD किती दिलं असणार आहे? 12. इथलं जर आपल्याला त्रिज्या जर दिली असती, AO जर दिलं असतं, तर व्यास काढा असं आपल्याला म्हणलं नसतं, कारण एवढं सोपं उदाहरण इथं येऊ शकत नाही. म्हणून या ठिकाणी माप कशाचं दिलेलं असणार आहे? ADचं दिलेलं असणार आहे. आता बघा या ठिकाणी हा कोणता झाला? जेव्हा स्पर्शिका बाहेरच्या बिंदूला इथं काढली जाते त्यावेळेस हा इथं काटकोन त्रिकोण तयार होतो. म्हणजेच हा किती अंशाचा झालेला आहे? 90 अंशाचा त्रिकोण झालेला आहे. म्हणजे इथं पायथागोरसचा प्रमेय आपण वापरू शकतो. मग पायथागोरसच्या प्रमेयानुसार काय होईल बघा, 15चा वर्ग वजा 12चा वर्ग, 15चा वर्ग 225 वजा 144 किती होईल बघा? किती राहिले याच्यामधून?
81. मग 81चं जर आपण वर्गमूळ काढलं तर किती येते 9. 9 हे माप कशाचं झालेलं आहे या बाजूचं म्हणजे AOचं 9 मिळालं आपल्याला. मग AO जर 9 असेल तर AO अधिक OB बरोबर काय आहे AB. मग AO आणि OB त्रिज्या आहेत दोन्ही. 9 अधिक 9 बरोबर किती झाली 18. मग AB व्यास बरोबर किती मिळालं आपल्याला 18. बघा पर्यायामध्ये पर्याय क्रमांक 3.